नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी पफ स्लीव जी आपण स्टिच करणार आहोत, मी पूर्ण अस्तर लावून ठेवलेली आहे। तर ती स्टिच करायची आहे, तर तिच्या चुन्या कशा घालतात आणि ब्लाऊजला कशा अटॅच करतात ते मी आजच्या व्हिडिओत दाखवते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही देखील जोडून ठेवलेले आहेत। तुम्ही बघू शकता मी प्रिन्सेस कट टाकलेला आहे। हा पुढचा भाग जो अर्धा इंच पुढे कटिंग असतो आणि हा बॅकचा पार्ट, त्यासाठी वर्क वगैरे सर्व आहे ब्लाऊजला आणि बाहीला सुद्धा वर्क होतं। क्लायंटची मागणी होती की इथे पप टाकायचा, तर पप टाकण्यासाठी मी मापे अशा पद्धतीने घेतलेली आहे। 10 इंचाची बाही आहे, तर 10 इंचाची बाही एवढी तयार येते इथे। ही 10 इंचाची बाही आणि त्यावरती मी 3 इंच एक्स्ट्रा कपडा जो घेतलेला आहे तो पप क्रिएट करण्यासाठी, तर पपसाठी घेतलेला आहे। मी आता पप तयार करून दाखवते। आपला जो बाहीचा मध्य तयार होतो तिथे मार्किंग करून घ्यायची। अशा पद्धतीने हा मध्ये इथे मी मार्किंग केली आहे। इकडच्या साईडनी 4 आणि इकडच्या साईडनी 4 अशा मी चुन्या घालते। तर आपण चुन्या घालताना ही 1 2 अशा पद्धतीने चुन्या घालून घेतो। तर तशा पद्धतीने न घालता ही चुनी जेव्हा तुम्ही घालता, हा जो इथे पुढे आलेला हा जो कपडा आहे पपचा, हा पुढे न येता तो असा मागच्या साईडला लुटून अशा पद्धतीने इथे चुनी घालायची, म्हणजे इथे पप हा चांगल्या पद्धतीने तयार होतो। माझ्या 3च चुन्या बसल्या। मी 4 चुन्या घालायच्या म्हणत होती, पण माझ्या 3च चुन्या बसलेल्या आहेत। तेवढे आपण लॉक करून घेऊ टिप टाकून। तुम्ही बघू शकता माझा हा कपडा जो आहे तो वरती अजिबात आलेला नाही आहे। वरती जर कपडा तुमचा शिल्लक आला तर इकडचा पप तयार होण्यास अडचण येते। आता या साईडने मी जशा इकडून 3 चुन्या घातल्या तशाच इकडून पण 3च चुन्या घालते। एक, ही 2 आणि ही 3। त्या देखील आपण टिप टाकून लॉक करून घ्यायचे। आता मी ज्या चुन्या घातलेल्या आहे तिचा पप तुम्ही बघू शकता कसा तयार झालेला आहे पप। अशा पद्धतीने हा पप इथे तयार होतो। हा पप जर तुम्हाला जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर मी जे हे 3 इंचाचं एक्स्ट्राचं माप घेतलेलं आहे तर हे तुम्ही 4 इंचाचं घेऊ शकता, म्हणजे इथे पप जास्त तयार होतो। आणि इकडनं आपण जे मुंड्याचं माप टाकतो तर इथे जी आपली रुंदी असते ती रुंदी आपली आपण जर पुढे घेऊन अशी मार्किंग केली तर इथे चुन्या देखील तुम्ही जास्त घालू शकता। मी जे इथे हे माप घेतलं आहे माझं मोजून 10 इंच आलं, तर ते 10 इंच प्लस 1 म्हणजे असे 11 इंच बाहीचं माप आणि प्लस 3 इंच म्हणजे टोटल माझी 14 इंच अशी मी बाही कटिंग केलेली होती। तुम्ही बघू शकता। आता इथे मी पुढच्या साईडनी अर्धा इंचाची इथे आतनं टिप टाकून पुढचा आकार देणार आहे।
अशा पद्धतीने हा माझा पुढचा आकार तयार झाला। ही माझी स्लीव्ज ही चुन्या टाकून तयार आहे। आपण ही ब्लाऊजला जोडू। इथे आपलं जे शोल्डरची टीप असते त्या टिपेवरच आपला हा जो स्लीवचा मध्य आहे हा तिथे अटॅच करायचा। इकडच्या साईडनी इथे मध्ये ही प्लेट्स अशा पद्धतीने दिसते, ती कळते। बाही इकडनं जॉईन न करता इथून जॉईन करायची। आता एक सिंगल टिप टाकून आपण जी बाही जोडली तिला डबल टिप टाकून आता आपण बघू बाहीचा लूक कसा दिसतोय। तुम्ही बघू शकता पफ हा किती छान पद्धतीने तयार झालेला आहे आणि सेंटर पण एकदम शोल्डरच्या मध्यभागी आलेलं आहे। ही खरी आपली कामाची ओळख असते की प्रॉपर फिनिशिंगचं आपण काम करतो तेव्हा अशा प्रकारे हे काम तयार होते। इथे मला अजून फिटिंग करायची आहे, तरीसुद्धा तुम्ही बघू शकता पफ कसा छान पद्धतीने तयार झालेला आहे। मी दुसरी बाही देखील त्याच पद्धतीने तयार करून ठेवलेली आहे, ती देखील आपण जोडून घेऊ।
माझे टिपा मारून ब्लाऊज तयार आहे. फिटिंग मी नंतर करणार आहे. तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने बाही स्टिच करून झालेली आहे. मी ज्या पद्धतीने मापं घेतली आणि ज्या पद्धतीने बाही स्टिच केली त्या पद्धतीने बाही स्टिच करायची. इथे जेव्हा आपण फिटिंग करतो त्यानंतर इथे आणखी असा पप तयार होतो. फिटिंग नाही केलेली मी अजून. अशा पद्धतीने हे पप स्लीव्हचे स्टिचिंगचा व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.